नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे. लोभी पुजारी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा. रामेश्वराच्या तीर्थकुंडावर एक पुजारी नेहमी भाविकांकडून धन मागत असे. पैशाशिवाय पुण्यस्नान होणार नाही, असं तो प्रत्येकाला सांगत असे. एकदा श्री स्वामी समर्थ तेथे आले. त्यांनाही तोच आग्रह करू लागला. स्वामी शांतपणे म्हणाले, आम्ही तर दिगंबर संन्यासी, आमच्याकडे पैसा नाही. व्यर्थ आग्रह करू नका. पण पुजारी ठाम राहिला, धनाशिवाय पुण्य नाही. हे ऐकताच स्वामी तेथून निघून गेले. अचानक त्या कुंडात किडे पडले, पाणी दूषित झाले, कोणीही स्नान करेनासे झाले आणि पुजाऱ्याचे सर्व उत्पन्न थांबले. तो चिंतेत पडला आणि थेट शृंगेरी मठातील शंकराचार्यांकडे गेला. आचार्यांनी ध्यान करून सत्य ओळखले. त्यांनी सांगितले, लोभाने देव प्रसन्न होत नाही. भक्तांचे आदरातिथ्य करा. सत्य व धर्मानेच खरे पुण्य व यश मिळते. आपली चूक लक्षात आल्यानंतर पुजारी श्री स्वामी समर्थांच्या चरणी गेला आणि क्षमा मागितली. स्वामींनी कृपाहस्त ठेवत सांगितले, भावना खरी असेल तर देव प्रसन्न होतो. लोभ सोडून श्रद्धेने वागाल तर कल्याण होईल. त्यांच्या कृपेने ते पवित्र कुंड पुन्हा स्वच्छ झाले आणि पुजारीनं लोभ सोडून सचोटीने वागायला सुरुवात केली. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की लोभाने नव्हे तर धर्माने आणि भक्तिभावानेच खरे पुण्य मिळते. जय स्वामी समर्थ. अशा आणखीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मोटिवेशनल कोट्स विथ अजिंक्य या चॅनलला नक्की फॉलो करा. मी आहे अजिंक्य. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया.